नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही आहे सकाळची माझी देवपूजा. सकाळची देवपूजा ही आपलं खरंच नशीब बदलू शकते. सकाळी वातावरण प्रसन्न असतं. आपण दररोज सकाळी लवकर उठून देवपूजा केली पाहिजे. ब्रह्मवेळात केली पाहिजे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ब्रह्मवेळातसुद्धा ही देवपूजा करू शकता किंवा 6 वाजेपर्यंत करू शकता. मी सकाळी केलेली आहे पहा. मी तरी 5:30ला उठते आणि देवपूजा करायला घेते. बघा, पहिल्यांदा सर्वप्रथम सगळे मोठे पोटू पुसून स्वच्छ खाली घ्यायचे. नंतर लहान मूर्त्या धुवून खाली ठेवायच्या. नंतर त्याच्या खाली पांढरे वस्त्र अंथरायचे. दिवावात लावूनच सुरुवात करायची. दिवावात नंतर लावायचा नाही आहे किंवा उदबत्तीही नंतर लावायची नाही, दोन्ही संगटच लावायचे. बघा, असे पुन्हा नंतर गोपीचंदन आणि बुक्का लावून सर्व व्यवस्थित देव मांडून घ्यायचे आणि व्यवस्थित टिका द्यायचा देवाला. सेवा म्हणजे गडबड पटकन करण्याचं कारणच नाही, ते आपण व्यवस्थितच करायला हवं. नंतर छान अशी खाली जाऊन ताजी फुले घेऊन झाडांची फुले घेऊन आली आणि ते देवाला वाहिली. बघा, व्यवस्थित या प्रकारे प्रत्येक देवाच्या आवडीचं फूल, त्यांना महादेवाला बेल, पांढरं फूल वाहिलेलं आहे. श्रीकृष्णाला तुळशीच्या मंजुळा वाहिलेल्या आहेत. मी या प्रकारे देवपूजा करते. तर तुम्हीही कमेंटमध्ये नक्की सांगा मला की तुम्ही कशी करता. आता बघा, व्यवस्थित वात उदबत्तीवर ठेवून झालेला आहे. सर्व फोटो पुसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी गुरुचरित्र 14वा अध्याय आमच्या घरी नित्यनेम वाचलेला जातो, कारण तो आपल्याला कुठल्याही संकट पार करून नेत असतो. म्हणून आमच्याकडे गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा नित्यनेमाने वाचला जातो. नंतर जरा वेळ दत्त महाराजांचे थोडीशी एक माळ वडून नामस्मरण केले. दररोज नामस्मरण केल्याने आपल्याही मनाला प्रसन्न वाटते आणि देवाचं आपल्याकडे लक्षही राहतं. त्यामुळे नामस्मरण सदैव करावं. 1 माळ 2 माळ तुमच्या आवडीने हवं तेवढं तुम्ही करू शकता. अगदी मन लावून ते नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या घरातील छोटी छोटी मुलेसुद्धा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत 1-2 माळ नामस्मरण दररोज करत असतात. कारण शेवटी मोठ्यांचं बघून लहानांना ही सवय लागतेच. बघा, आता थोडंसं नामस्मरण करून घेतली 1 माळ. नंतर आपल्याला आरती करायची आहे. आमच्या घरात 8-9 अशा आरत्या केल्या जातात प्रत्येक देवांच्या. आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ नित्यनेमाने आरती केली जाते. बघा, आता मी आरती संपवून घेतलेली आहे. आरती करतानाचा व्हिडिओ नाही केला. आरती संपवून आता थोडंसं दत्त दिगंबरांचं भजन केलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या प्रकारे तुमच्या घरी कशी देवपूजा करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच देवाचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शेवटी देवाला नैवेद्य साखरेचा दावून आपली देवपूजा संपलेली आहे. धन्यवाद.